येता हॅलो हां बोल ना हां आठवलं नाही आला बरं बरं एक काम करतो मी 5 मिनिटात त्याला फोन लावतो या फोनवर तुला फोन करतो ठीक आहे हां हां चला 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 सर्वप्रथम मी सर्व तुमच्या या माध्यमातून जे दर्शक आहेत त्या दर्शकांचं स्वागत करतो आणि सावित्रीबाई फुले नगर सर्वांगीण विकास कृती समितीच्या वतीनं आज हा भव्य दिव्य धडक मोर्चा संविधान चौकामधून मुख्यमंत्री सचिवालयांच्या कार्यालयावर धडकला आणि मुख्य आमची मागणी अशी आहे की गेल्या 30 ते 35 वर्षापासून सावित्रीबाई फुले नगर ही दक्षिण नागपूरमधील सर्वात मोठी झोपडपट्टी जी खाजगी जमिनीवर वसलेली आहे. आता या झोपडपट्टीच्या संदर्भात शेकडो निवेदने आम्ही आजपर्यंत दिले. आजपर्यंत त्या दिलेल्या निवेदनाचा कुठलाही फायदा कुठलीही ठोस कारवाई नाही झाली आणि असं म्हणतात राज्य शासनाने अनेक झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे दिले पण सावित्रीबाई फुले नगरवर आतापर्यंत राज्य शासनाची उदासीनताच दिसत आहे. एकाही रहिवाशाला आजपर्यंत झोपडपट्ट्यांचे पट्टे मिळाले नाही, मालकी पट्टे मिळाले नाही. तसेच आता आम्ही हा जो मोर्चा काढला त्याचं यश आम्हाला थोडक्यात असं मिळालं आहे की मुख्यमंत्री सचिवालयामध्ये आशा पठाण मॅडमसोबत चर्चा झाली. त्यांनी या मोर्चाची गंभीर दखल घेऊन उद्या 4:30 वाजता आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आहे. संबंधित अधिकारी वर्ग आणि पठाण मॅडम आमच्या या विषयावर विचारविनिमय करून लवकरात लवकर मार्ग कसा काढता येईल याच्यावर निर्णय घेणार. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे जमीन मालक आहेत ते TDR घ्यायला तयार आहेत. आमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे पण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता असल्यामुळं त्यांच्यापर्यंत हा विषय गेला नाही आणि त्यांना या विषयासंदर्भात माहिती नसल्यामुळं ते सुद्धा शासनाकडे आले नाही आणि जो काही रहिवासी दाखला आहे, रहिवासी असल्याचे जे पुरावे आहेत ते सर्व पुरावे कागदपत्र हे आमच्या प्रत्येक झोपडीधारकांकडे आहेत, उपलब्ध आहेत आणि खाजगी जमिनीचा मालक असल्याचा पुरावा त्या वेडेकर आमचे जे जमीन मालक आहेत त्यांच्याकडे सुद्धा आहे. सातबाऱ्यावर त्यांचं नाव चढलेलं आहे. पण हा जो एक प्रकारचा म्हणू शकतो आपण मिसकम्युनिकेशन झालं, एक चर्चा समन्वय नसल्यामुळं
आज आम्हाला या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या आम्हाला फेस करावं लागेल. माझं नाव समीक्षा बांधवणे. मी सावित्रीबाई फुले नगरातील वसाहतीतील नागरिक आहे. माझं एज्युकेशन MA सायकोलॉजी झालं आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधनं. मी नेट क्वालिफाईड आहे आणि आता वर्किंगमध्ये आहे, कॉलेजमध्ये शिकवते सायकोलॉजी. मी गेल्या 24 वर्षापासून तिथे राहते. जन्म माझा तिथेच झाला. आता काय वाटते की एज्युकेशन पण चालू आहे, वय वाढत आहे, स्वतःचं घर आपल्या हक्काचं असावं याकडे तुम्ही आलेला आहात. काय त्रास सहन करावा लागत आहे त्या परिसरामध्ये? त्या परिसराचं असं आहे की आम्ही आमच्या आईवडिलांपासून तो संघर्ष बघितला आहे की त्या जमिनीवर त्यांनी कसा संघर्ष केला आहे आणि स्वतःच्या हक्काची जमीन नसल्यामुळे कितीतरी गोष्टींना आम्हाला सामना करावा लागतो, कितीतरी प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावा लागतं. जसं लोन मिळत नाही किंवा काही दुसऱ्या गोष्टी आहे, त्याचा परिणाम आम्हालासुद्धा भोगावा लागतो, फक्त आईवडिलांपर्यंत राहिलेला नाही आहे. म्हणून आता जसं वय वाढत आहे आणि अजूनही आम्ही तिथेच मोठे होत आहोत. ती जागा आमची आहे, आम्हाला ती जागा सोडायची नाही आहे. तिथं अजूनही आमच्यासारखे माझ्यासारखे कित्येक चांगले एज्युकेटेड लोक तिथे आता पण म्हणजे आहेत आणि राहतात. ती फक्त झोपडपट्टी म्हणून तिला झोपडपट्टी असं म्हटलं जातं, पण तिथे खूप क्वालिफाईड आणि टॅलेंटेड मुलं आहेत ज्यांचं भविष्य त्या जागेवर अजून म्हणजे पुढे चालून होऊ शकते. तर मला झोपडपट्टीमध्ये बरेचदा असं ऐकायला भेटतोय की अनुचित प्रकार असे वगैरे राहतात, व्यवस्थित राहत नाही, असं ऐकायला मिळतं. कशाही परिस्थितीमध्ये एज्युकेशन नीट क्वालिफाय आहे. एज्युकेशनाबद्दलचा प्रवास काय सांगतील, कशा पद्धतीने त्याला आईवडील कसे सपोर्ट करत आहेत आणि त्या एज्युकेशनसाठी तुझा काय पुढाकार आहे? मला वडील लहानपणीपासूनच नाही आहे. माझ्या आईने आतापर्यंत मला खूप सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर माझ्या भावांनी त्याच्यासाठी मला खूप सपोर्ट केला. सोबतच ही जी संस्था आहे युवा परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, यामध्ये मी 10वीमध्ये जेव्हा होती तेव्हापासून या संस्थेमध्ये मी जुळली आणि तेव्हा मला चांगल्या लोकांचा साथ मिळाला, सपोर्ट मिळाला. मला त्यांच्याकडून स्वप्न बघण्याची एक म्हणजे आशा मिळाली आणि त्याच्यावरून मला वाटलं की मी अजूनही शिकू शकते. म्हणून मी दुसऱ्या स्टेटमध्ये म्हणजे बनारसमध्ये गेली. म्हणजे प्रीतमदादा इथेच आहे, यांचा माझ्या मागे खूप मोठा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मी इथे ग्रो होऊ शकत आहे आणि अजूनच आमच्याच ग्रुपमधले असे खूप सारे मुलं जी खूप चांगल्या ठिकाणी जाऊन चांगल्या ठिकाणी सरकारी नोकरीवर आहेत, काही फॉरेनमध्ये गेलेले आहेत, काही MBBS करत आहेत, काही IITमध्ये आहेत. अशा चांगल्या पोस्टवर ते आहेत सध्या. झोपडपट्टीमधून एक क्वालिफाईड मुलं निघत आहेत, तर शासनाने तरी कागदपत्राची पूर्तता याकडे दुर्लक्ष करून मुले चांगली घडत आहेत, यावर लक्ष केंद्रित करून तरी लवकरात लवकर पट्टे द्यावेत का? कागदपत्र आहेत, जर त्यांनी थोडं लक्ष घातलं तर मला वाटते ही जी कन्फ्युजन आहे किंवा ही जी प्रॉब्लेम आहे ते खूप इझिली सॉल्व्ह होऊ शकते. जर त्यांनी थोडं लक्ष घातलं तर होऊ शकते.